इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन त्यातील सराव संच 4.3 मधील प्रश्न 5वा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पहा. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनीने दिला. त्यामध्ये आपल्याला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. तर सुरुवातीला श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किंमत आणि 150 शेअर्स आणि 120 रुपये बाजारभाव ही दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. सुरुवातीला लिहायचं आहे दर्शनी किंमत. दर्शनी किंमत दिलेली आहे 100 रुपये. त्यानंतर शेअर्सची संख्या तुम्हाला दिलेली आहे. पाहिजे शेअर्सची संख्या दिली आहे 150. त्यानंतर बाजारभाव तुम्हाला दिला आहे. बाजारभाव आणि तो बाजारभाव दिलेला आहे 120 रुपये. आणि नंतर 60% लाभांश कंपनीने दिला, म्हणजे लाभांशाचा दर पण दिलेला आहे. पहा लाभांशाचा दर बरोबर 7%. तो शेकडेवारीमध्ये असतो. पहा सुरुवातीला आपल्याला दर्शनी किंमत दिली आहे आणि बाजारभाव दिलेला आहे, लाभांश दर दिलेला आहे, शेअरची संख्या दिलेली आहे. सुरुवातीला आपण एकूण गुंतवणूक काढायची. शांतीलाल यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढण्यासाठीचं सूत्र आहे बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. या दोघांचा गुणाकार करून आपण एकूण गुंतवणूक काढायची. त्यानंतर एका शेअरवरचा लाभांश काढायचा आहे आणि लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो आणि बाजारभाव एकूण गुंतवणूक ही बाजारभावावर काढली जाते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. एकूण गुंतवणूक बाजारभावावर काढली जाते आणि लाभांश हा दर्शनी किमतीवर दिला जातो. म्हणून एका शेअरवरचा लाभांश काढण्यासाठी दर्शनी किंमत 100, त्या 100 रुपयाचा 7% म्हणजे हा लाभांश झाला. अशा पद्धतीचे 150 शेअर्सवरचा एकूण लाभांश नंतर काढायचा आहे. एका शेअरवरचा लाभांश काढल्यानंतर 150 शेअर्सवरचा एकूण लाभांश काढायचा आहे. आणि शेवटी परताव्याच्या दराचं सूत्र आहे परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. या सूत्राचा वापर करून आपल्याला गुंतवणुकीतील परताव्याचा दर त्या ठिकाणी काढता येईल. मग सुरुवातीला आपल्याला बाजारभाव दिला आहे, शेअरची संख्या दिली आहे, मग आपण या ठिकाणी एकूण गुंतवणूक काढूया. खाली लिहायचं आहे एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. या ठिकाणी तुम्हाला बाजारभाव दिलेला आहे 120 रुपये. 120 गुणिले शेअरची संख्या दिली आहे 150 रुपये 150 आणि इथे लिहायचं आहे 120 गुणिले 150. तर हा गुणाकार आपण इथे बाजूला करायचा आहे. 120 गुणिले 150 आणि हा गुणाकार येईल. पहा 0 0 0 गुणिले 5 दुनी 5 0 0 5 दुनी 10 हात चला 1 5 1 5 आणि 6. पुन्हा 1 न गुणायचं आहे 0 2 1 आणि हा बेरीज करायची आहे 0 0 0 8 आणि 1 म्हणजे एकूण आलं उत्तर 18,000 रुपये. हे आलं उत्तर एकूण गुंतवणूक. हे आली 18,000 रुपये. हे आली एकूण गुंतवणूक. इथे लिहितो पहा एकूण गुंतवणूक बरोबर 18,000 रुपये. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे एका शेअरवरील लाभांश काढायचा आहे.
इथं लिहितो मी. एका शेअरवरील लाभांश, एका शेअरवरील लाभांश, एका शेअरवरील लाभांश आणि त्याचं सूत्र आहे दर्शनी किंमत. दर्शनी किंमत, दर्शनी किंमत गुणुले शेकडा लाभांश, शेकडा लाभांश. हे त्याचं सूत्र आहे. दर्शनी किंमत गुणुले शेकडा लाभांश. या ठिकाणी दर्शनी किंमत आहे 100 रुपये, द्यायचे 100 आणि लाभांशाचा दर आहे म्हणजे शेकडा लाभांश आहे 7%, तील 7%. पुढं बरोबर 100 गुणुले 7% म्हणजे 7/100, 7/100. या 100ला एक छेद द्यायचा आहे आणि अंशाचं 100 आणि छेदातलं 100 कट करायचं आहे, लोप करायचं आहे. 100 एकी 100 म्हणून या ठिकाणी उत्तर येते 1 गुणिले 7 म्हणजे 7 रुपये. परंतु हा लाभांश आला आहे एका शेअरवरचा. इथे लिहायचं आहे एका शेअरवरील लाभांश, एका शेअरवरील लाभांश, एका शेअरवरील लाभांश आपल्याला मिळालेला आहे 7 रुपये. अशा पद्धतीने 150 शेअर्स खरेदी केले आहेत. म्हणजे इथे लिहायचं आहे 150 शेअर्सवरील लाभांश बरोबर 150 शेअर्सवरील लाभांश बरोबर एका शेअरवरील लाभांश, एका शेअरवरील लाभांश गुणुले शेअर्सची संख्या, गुणुले शेअर्सची संख्या बरोबर. तर एका शेअरचा लाभांश आलेला 7 रुपये. 7 रुपये म्हणजे 7 गुणुले आणि एकूण शेअर खरेदी केलेले आहेत 150 म्हणजे 7 गुणुले 150 आणि हा तोंडी गुणाकार आपल्याला इथं करता येईल. 7 0 0, 7 5 35, 5 7 3, 7 1 7 आणि 3 10 म्हणजे ह्याला 1050 रुपये हा 150 शेअर्सवरील लाभांश. इथं लिहूया आपण एकूण लाभांश म्हणून. इथं एकूण लाभांश, एकूण लाभांश बरोबर 1050 रुपये. त्यानंतर आपल्याला सूत्र लिहायचं आहे. कोण सूत्र लिहायचं परताव्याचा दर बरोबर इथं लिहितो मी परताव्याचा दर बरोबर, परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश, एकूण लाभांश, एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक गुणुले 100, एकूण गुंतवणूक गुणुले 100. आता या ठिकाणी एकूण लाभांश आलेला आहे 1050 आणि एकूण गुंतवणूक आहे 18,000 आणि आपल्या या दोन्ही किमती इथं ठेवायच्यात. इथे येईल बरोबर एकूण लाभांश आहे 1050 छेद एकूण गुंतवणूक आहे 18,000 गुणुले या ठिकाणी येणार आहे 100 आणि तर 100ला आपण एक छेद द्यायचं आहे. आता या ठिकाणी भाग घालवायचे. सुरुवातीला आपण 0 कमी करू अंशाचे आणि छेदाचे. अंशामध्ये हे 2 शून्य, हे 2 शून्य, त्यानंतर ह्या अंशामध्ये हे 0 आणि हे 0 कट झालं. आता या ठिकाणी आपण भाग घालवायचा आहे. 3 भाग घालूया. 3 सख 18 इथे येईल 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 5 15. पुढं आता डायरेक्ट 6 भागवलं आपण. 6 1 6, 6 5 30 बघा
5 उरले म्हणजे दशांश चिन्ह दिलं, 5वर एक शून्य घेतला, 5वर एक शून्य घेतला 50 आणि 6चा भाग 6 8 48, पुन्हा 2 उरले, परत 2वर शून्य घेतलं आणि 6 त्रिक 18. अशा पद्धतीने 2 दशांश स्थळापर्यंत त्याचं उत्तर आलं 5.83%. इथे उत्तर येईल, खाली येईल इथे 5.83/1. पहा इकडं 5.83/1 म्हणजेच उत्तर आलं 5.83%. हा झाला परताव्याचा दर, हा आला परताव्याचा दर. तोच आपला त्यांनी विचारलं आहे परताव्याचा दर. आता आपण प्रश्न 6 पाहूया. खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? पहा, दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे एका व्यक्तीनं 2 कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि ती कंपनी ए, कंपनी बी, आणि त्या दोन्ही शेअर्सच्या दर्शनी किंमत समान आहे. फक्त वेगळं काय पहा, कंपनी एसाठी बाजारभाव 80 रुपये आहे आणि लाभांश मिळालेला आहे 16%. कंपनी बीसाठी देखील बाजारभाव आहे 120 रुपये आणि लाभांश आहे 20%. मात्र या दोन्ही कंपनीमध्ये शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे आणि कंपनी एमधील गुंतवणूक फायदेशीर आहे किंवा कंपनी बीमधील गुंतवणूक फायदेशीर आहे हे काढण्यासाठी आपल्याला दोन्ही कंपनीमधील परताव्याचा दर आपल्याला काढायचा आहे. आणि तो परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची आहे, एकूण लाभांश काढायचा आहे आणि परताव्याचा दर बरोबर लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100 हे सूत्र वापरून दोन्ही कंपन्यांसाठी वेगवेगळा परताव्याचा दर असतो आणि तो वेगवेगळा परताव्याचा दर काढायचा आहे. ज्या कंपनीचा परताव्याचा दर जास्त आहे ती त्या कंपनीतील गुंतवणूक ही फायदेशीर असते. ज्या कंपनीचा परताव्याचा दर कमी आहे ती गुंतवणूक फायदेशीर नसते. या परताव्याच्या दरावरून आपल्याला कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे हे आपल्याला यावरून काढता येईल. तर सुरुवातीला लिहू आपण कंपनी एसाठी परताव्याचा दर काढू. इथे लिहितो पहा मी कंपनी एसाठी परताव्याचा दर काढू. कंपनी एसाठी परताव्याचा दर काढू. त्यासाठी आपल्याला कंपनी एसाठी असणारी माहिती या ठिकाणी लिहायची. बाजारभाव, बघा बाजारभाव बरोबर 80 रुपये. त्यानंतर लाभांशाचा दर बरोबर 16%. आणि आपल्याला दर्शनी किंमत सारखीच आहे पण या ठिकाणी आपण दर्शनी किंमत 100 रुपये मानायची दोन्ही कंपन्यांची. दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये आपल्याला मानायचे. 100 रुपये मानायचे दोन्ही कंपनीसाठी आपण 100 रुपये मानायचे कारण ती सारखीच आहे. मग सुरुवाती आपल्याला शेअरची संख्या त्यांनी दिलेली नाही पण आपण शेअरची संख्या 1 समजायची आहे. म्हणजे ठिकाणी लिहायचं आहे गुंतवणूक बरोबर जर शेअरची संख्या 1 असेल तर गुंतवणूक ही बाजारभाव एवढी असते. गुंतवणूक बरोबर बाजारभाव. म्हणून ए कंपनीसाठी बाजारभाव 80 रुपये म्हणून गुंतवणूक येईल बाजारभाव एवढी असते म्हणजे 80 रुपये हे आहे गुंतवणूक. त्यानंतर आपल्याला गुंतवणूक काढल्यानंतर आपल्याला लाभांश काढायचा आहे. लिहायचं आहे लाभांशाचं सूत्र आहे पहा लाभांश हा दर्शनी किंमतीवर दिला जातो. इथे लिहायचं आहे दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. या ठिकाणी दर्शनी किंमत आपण मानलेली आहे 100 रुपये. 100 गुणिले लाभांशाचा दर आहे 16%. इथे येईल 16% म्हणून इथे येईल बरोबर 100 गुणिले 16/100. या 100ला 1 छेद द्यायचा आणि 100चा भाग घालवायचा. 100
100 एके 100, 100 एके 100. म्हणून इथे लाभांश येईल 1 गुणिले 16, म्हणजे इथे लाभांश येईल 16 रुपये. 16 रुपये लाभांश. मग आपल्याला लाभांश मिळाला, गुंतवणूक माहिती झाली ए कंपनीची. म्हणून आपल्या इथे परताव्याचा दर इथं लिहायचं आहे. कंपनी एसाठी इथं लिहूया, कंपनी एसाठी, कंपनी एसाठी परताव्याचा दर, कंपनी एसाठी परताव्याचा दर बरोबर लाभांश, लाभांश भागिले गुंतवणूक, लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. त्याला छेद 1 देऊन टाकूया. बरोबर लाभांश आलेला आहे 16 रुपये, दिलेचे 16 भागिले गुंतवणूक आहे 80 रुपये आणि इथं गुणिले 100. 100. आता इथं बघा 100ला एक छेद द्यायचा आहे. 16 एके 16, 16 पंचे 80, पुढे येईल 5 एके 5, 5 दुनी 10 आणि शून्याला 0. इथं येईल कंपनी एसाठी परताव्याचा दर आहे 20, 20 एके 20 म्हणजे 20%. हे आलं कंपनी एसाठी परताव्याचा दर. इथं लिहितो मी कंपनी एसाठी, कंपनी एसाठी परताव्याचा दर, परताव्याचा दर बरोबर 20% आलेला आहे. असाच परताव्याचा दर आपल्याला बी कंपनीसाठी देखील आपल्याला काढायचा. कंपनी बीसाठी इथं लिहितो बघा मी, कंपनी बीसाठी, कंपनी बीसाठी परताव्याचा दर काढू, परताव्याचा दर काढू, कंपनी बीसाठी परताव्याचा दर काढू. त्यासाठी आपल्याला कंपनी बीमधील ज्या काही दिलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्याचा बाजारभाव आहे. बाजारभाव हा कंपनी बीसाठी तुम्हाला दिलेला आहे 120 रुपये. त्यानंतर लाभांशाचा दर दिलेला आहे पहा, लाभांशाचा दर, लाभांशाचा दर तो दिलेला आहे 20%. आणि दोन्ही कंपनीसाठी दर्शनी किंमत समान आहे आणि ते आपण मानलेले आहे 100 रुपये. मग त्याला यायचं दर्शनी किंमत, दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये आपण मानलेले, 100 रुपये मानू. दोन्ही कंपन्याची दर्शनी किंमत समान आहे. मग सुरुवात आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची किंवा गुंतवणूक काढायची. शेअरची संख्या एकच आहे म्हणून जर शेअरची संख्या 1 असेल तर गुंतवणूक ही बाजारभाव एवढी असते. गुंतवणूक येईल बाजारभाव, गुंतवणूक बरोबर बाजारभाव. इथे येईल बाजारभाव दिलेला आहे 120 रुपये. इथे जे गुंतवणूक बरोबर, गुंतवणूक बरोबर बाजारभाव म्हणजे 120 रुपये ही आली गुंतवणूक. आता आपल्याला एका शेअरवरील लाभांश काढायचा आहे किंवा लाभांश, एकच शेअर आहे त्यामुळे आपल्याला लाभांश म्हणायचं आहे. लाभांश बरोबर हा दर्शनी किंमतीवर काढला जातो, दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर, लाभांशाचा दर. आणि इथं येईल दर्शनी किंमत आहे आपली 100 रुपये मानलेली आहे, पण दोन्ही कंपनीसाठी सारखीच आहे. आणि याचा लाभांशाचा दर आहे 20%. इथे येईल 20%. पुढं या ठिकाणी येईल 100 गुणिले 20% म्हणजे 20/100, 20/100. ह्याला जे एक छेद द्यायचा आणि या 100ला ह्या 100चा लोप घालवायचा. म्हणून या ठिकाणी लाभांश बरोबर, लाभांश बरोबर 20 रुपये. लाभांश किती मिळाला? 20 रुपये मिळाला. आता पुढल्या इथं आपल्याला परताव्याचा दर, कंपनी बीसाठी परताव्याचा दर बघा, कंपनी बीसाठी परताव्याचा दर, कंपनी बीसाठी, कंपनी बीसाठी परताव्याचा दर, परताव्याचा दर
बरोबर सूत्र लाभांश भागिले गुंतवणूक, लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100, लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. आता या ठिकाणी वरची लाभांश वरच इथंच मिळाला 20, गुंतवणूक आहे 120, इथं लिहायचं आहे 20 भागिले 120 गुणिले 100. याला 1 देऊन टाकू. पुढं आता भाग आलो आपण. पहा ह्या शून्याला शून्य गेलं, बे के बे, बे सख 12 आणि ते येईल 6 एके 6, 6 इकडे घालायचं, 6 एके 6, 4 उरले, 40 तयार झालं, 6 6 36, मग पुन्हा 4 उरले, दशांश चिन्ह दिलं, 4वर 0 घेतलं आणि पुन्हा 6 6 36, म्हणजेच उत्तर आलेलं आहे 16.6. ते येईल 16.6, 16.6% हा आलेला आहे. कंपनी बीसाठी लाभांश दर हा आलेला आहे. इथं लिहितो मी कंपनी बीसाठी, कंपनी बीसाठी लाभांशाचा दर, कंपनी बीसाठी लाभांशाचा दर. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या कंपनीचा लाभांशाचा दर जास्त असतो ती कंपनीमधील गुंतवणूक फायदेशीर असते. मी ते लिहायचं आहे कंपनी ए, सॉरी इथं लाभांशाच्या दराच्या ऐवजी इथं आपल्याला काय म्हणायचं आहे, सॉरी इथं परताव्याचा दर, परताव्याचा दर, परताव्याचा दर म्हणजेच मग सांगितल्याप्रमाणे ज्या दोन कंपनीमधील परताव्याचा दर जास्त असतो, ज्या कंपनीमधील परताव्याचा दर जास्त असतो ते कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर असते. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे कंपनी ए मधील परताव्याचा दर, मधील परताव्याचा दर, परताव्याचा दर हा जास्त आहे, मोठा आहे कोणापेक्षा, कंपनी बी मधील परताव्याचा दर, याच्यापेक्षा तो दर जास्त आहे. इथे लिहितं आहे परताव्याचा दर, परताव्याचा दर. कारण कंपनी एमधील परताव्याचा दर हा 20% आहे. 20% इथे लिहितो वाटलं तर मी 20% हे जास्त आहे 16.6%पेक्षा. म्हणून आपल्याला म्हणता येईल या दोन्ही कंपन्यापैकी कंपनी एमधील, म्हणून कंपनी एमधील गुंतवणूक फायदेशीर आहे, फायदेशीर आहे. कारण कंपनी एमधील परताव्याचा दर जास्त आहे, परताव्याचा दर जास्त आहे. अशा पद्धतीने परताव्याच्या दरावरून कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर आहे, तर ज्या कंपनीमधील परताव्याचा दर जास्त असतो त्या कंपनीमधील गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर असते.